महाराष्ट्रातील महायुतीचे नेते यांच्या विरोधात आता छगनराव भुजबळ यांची समता परिषद बीडमध्ये आक्रमक झाली आहे। मराठवाड्याचे नेते सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली बीडमधून या ठिकाणी काळ्या फिती लावून या महायुतीच्या नेत्यांचा निषेध व्यक्त केला जातोय। नेमकं काय मागणी आहे, कशामुळे हा निषेध आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आज निषेध व्यक्त करताय, काय एकूणच काय? अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, तमाम ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी काल प्रेस घेऊन सांगितलं की मी लोकसभेतून माघार घेत आहे, कुठेतरी वाट मोकळी करून देत आहे। निश्चितच आम्ही पाहिलं असेल, गेल्या 3 आठवड्यापूर्वीपासून जी चर्चा चालू होती किंवा केंद्रीय नेतृत्व देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय अमित शाह साहेब असतील, यांनी वरून भुजबळ साहेबांची उमेदवारी डिक्लेअर केली। तर साहेबाला वाटलं की आपल्या खालचे नेते मंडळी सांगत असतील, परंतु ज्यावेळेस भुजबळ साहेबांनी आदरणीय फडणवीस साहेबांना विचारलं, बावनकुळे साहेबांना विचारलं, की त्यांनी देखील सांगितलं की नाही, वरूनच तुमचं नाव येतंय। ते म्हणले माझ्याऐवजी समीर भुजबळ लढतील, शेफाली भुजबळ लढतील, भुजबळ परिवारातील एखादे कोणी लढल। ते म्हणले नाही, केंद्रीय नेतृत्व तुमच्यावर विश्वास टाकतंय आणि तुम्हीही निवडणूक लढावी असं वरून केंद्रीय नेतृत्वाने सांगितलंय। परंतु कुठं माशी शिंकली हे कळलं नाही, कारण की जे सध्या सरकार चालवणारे नेते आहेत, तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत, या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना असं वाटलं की एक ओबीसीचा नेता जर केंद्रातून उमेदवारी येते तर हा आपल्याला भविष्यात डोईजड होईल। कारण की आत्ताच पाहिलं, ओबीसी भीतीखाली असताना आरक्षणाचा मुद्दा आला असेल त्यावेळेस ओबीसीचा कुठलाही नेता महाराष्ट्रात नव्हे तर गल्ली बोळात देखील फिरला नाही। या ठिकाणी एकमेव आदरणीय भुजबळ साहेब हे व्यक्ती आहेत, हे नेते आहेत की त्यांनी ओबीसीला 375 जातीला धीर देण्याचं काम केलं। 375 जातीचा समूह भुजबळ साहेबांच्या ज्यावेळेस पाठीमागे उभा राहतात दिसतोय, त्यामुळे हा नेता कुठेतरी देशाच्या ओबीसी नेतृत्व कुठेतरी मोठं होईल म्हणून जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिवसेनेचे जे प्रमुख असतील, भाजपचे प्रमुख असतील महाराष्ट्राचे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख असतील, या तिघांनी टाळाटाळ करून 3 आठवडे वेळ माळून नेला। आपण पाहतो 3 आठवडे जर वेळ माळून नेला तर प्रचाराचा जो समोरचा कॅन्डिडेट आहे तो पुढे निघून गेलेला असतो। त्यामुळं एक भुजबळ साहेबांनी एक भूमिका घेतली, ठीक आहे मी माझी माघार घेतो, म्हणजे ओबीसीचं नेतृत्व कुठेतरी दाबण्याचं काम या तिघाच्या माध्यमातून होतंय का ही आम्हाला भीती वाटते। म्हणून भुजबळ साहेबांच्या पाठीशी खंबीर राहण्यासाठी आज आम्ही ह्या काळ्या फिती राहून या तिघाचाही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये आदरणीय भुजबळ साहेब सांगतील त्या उमेदवाराला आम्ही मतदान करू असे या ठिकाणी आपलं पाहिलं तर ओबीसींच्या सभा झाल्या त्यावेळेस भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सभा झाल्या, मात्र ह्या सभा घेतल्यामुळं हा ओबीसींचा आवाज दाबण्याचं काम केलं जातंय का, काय वाटतं तुम्हाला? निश्चित आम्हाला तसंच वाटतंय, कारण की ज्या अर्थी ओबीसी 375 जातीचा समूह भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभा राहतो आणि कुठेतरी धीर देण्याचं काम आदरणीय भुजबळ साहेब या माध्यमातून करतात, मग हा माणूस जर मोठा होत असेल याला दाबण्याचं काम केलं पाहिजे असं या ठिकाणी असं चाललंय असं आम्हाला वाटतंय। परंतु भुजबळ साहेब दबणारे नाहीत, त्याच स्पीडने भुजबळ साहेब वर उचलल्या जातील, कारण की ओबीसीची तमाम ताकद भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल किंवा भुजबळ साहेबांची ताकद काय आणि काय नाही। शिंदे सरकारमध्ये कुठेतरी भुजबळ साहेबांचं बळ काढून घेण्याचा प्रयत्न केला जातोय का, आणि पुढची रणनीती तुमची काय असणार आहे? लोकसभा निवडणूक आता काही दिवसावर होणार आहे, काय असणार? निश्चितच जे महाराष्ट्राचे चालवणारे प्रमुख आहेत त्यांनी एका जातीला घेऊन राजकारण केलं आतापर्यंत। आम्ही पाहिलं आरक्षणाचा मुद्दा आला की ते एका समूहाला सोबत घेऊन चालत होते, त्यांच्या मागण्या मान्य करत होते, ओबीसीवर कधी त्यांनी पाहिलं नाही आणि भुजबळ साहेब ओबीसीचा आवाज म्हणून रस्त्यावर येत होते। निश्चितच त्यांना वाटलं असेल किंवा भुजबळ साहेब आपल्याला भेटू, कारण ते भुजबळ साहेबांचे ज्युनियर आहेत। भुजबळ साहेब नेते होते त्यावेळेस ते कार्यकर्ते होते शिवसेनेमध्ये आणि त्यांच्याकडून असं होणं साहजिकच आहे। आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी त्या काळात ओबीसीला साथ दिली नाही तर ते आता काय साथ देतात, म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावून या ठिकाणी आंदोलन 19 तारखेला म्हणजे कालच पहिला टप्पा पार पडलेला, आणखीन 4 टप्पे बाकी। तर या पुढचं समता परिषद आणि तुमचं पाऊल कसं असणार आहे? बीडमध्ये देखील ओबीसी नेत्या म्हणून ज्या या ठिकाणी वावरत आहेत पंकजा मुंडे यांना तिकीट दिलेलं आहे, या सर्व परिस्थितीवर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? कुणासोबत तुम्ही या ठिकाणी काम करा? आदरणीय भुजबळ साहेब सांगतील त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहणार आहोत। म्हणतो दगडला मतदान करा म्हणले, जो आपल्या हिताचा आहे, जो जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न घेऊन पुढे जाईल, जो ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पुढे येईल, त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे भुजबळ साहेबांच्या आदेशानुसार मागे राहू आम्ही।
आपण पाहता बीडमध्ये एकूणच महायुतीचे नेते असतील किंवा शिंदे सरकारचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बीडमधून आता समता परिषद आक्रमक झाले। एकूणच बीडमधून किंवा महाराष्ट्रात ज्या समता परिषदेच्या माध्यमातून किंवा ओबीसी समाजाच्या माध्यमातून ज्या सभा झाल्या यामुळं छगन भुजबळांचा आवाज आणि जो आवाज आहे हे दाबण्याचं काम जे आहे ते करण्यात येत आहे। भुजबळांचं बळ काढून घेण्याचं काम शिंदे सरकारकडनं करण्यात येत आहे। त्यामुळं भुजबळ साहेब जे सांगतील तोच आमचा शेवटचा निर्णय असेल आणि त्याच पद्धतीने आम्ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काम करू असा इशारा देखील या ठिकाणी जे मराठवाड्याचे प्रमुख आहेत समता परिषदेचे नेते सुभाष राऊत यांनी दिलेला आहे। आणि येणाऱ्या आता निवडणुकीमध्ये आणखीन 4 टप्पे राहिले, त्यामुळे आता या 4 टप्प्यामध्ये समता परिषद आणि ओबीसी बांधव नेमकं कुणाची बाजू मांडणार, कुणासाठी मैदानात उतरणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विनोद जिरे, साम टीव्ही, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।